गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सणसावाडी तालुका शिरूर येथील नामांकित माहेर संस्थेत 7 जानेवारी 2025 रोजी युवा पत्रकार संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साह साजरा करण्यात आला आहे. यावेळी मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जयंती यांची साजरी करण्यात आली. या प्रसंगी माहेर संस्थेत आश्रय घेत असलेल्या गोरगरीब, वंचित, अनाथ व गरजूंना अल्प उपहारासह मिठाईचे वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मराठी वृत्तपत्राचे जनक आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड राष्ट्रीय पातळीवर नोंद असलेले सर्पमित्र पत्रकार शेरखान शेख होते. त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी युवा पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार रिजवान बागवान यांनी पत्रकारांविषयी कविता सुंदर आवाजात सादर केली आहे. यावेळी पत्रकार प्रमोद कुतवळ, पत्रकार तात्याराम मोरे, पत्रकार सोमनाथ उर्फ बंटी नवले, पत्रकार गोविंद मोरे, पत्रकार रवींद्र पवार, माहेर संस्थेचे व्यवस्थापक विजय भाऊ तवर, युवारत्न सामाजिक संघटनेचे राज्य सचिव भास्कर मोरे, शिव छावा कामगार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कोहकडे, सर्पमित्र श्रीकांत भाडळे, सर्पचित मित्र शुभम वाघ आदी पदाधिकारी व माहेर संस्थेतील पुरुष बाबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रिजवान बागवान यांनी केले, तसेच प्रास्ताविक पत्रकार तात्याराम मोरे यांनी केले असून आभार पत्रकार सोमनाथ उर्फ बंटी नवले यांनी मानले. अभिवादन करतो. खरं म्हणजे आज पत्रकार दिनानिमित्त एकत्र जमलो म्हणजे हा एक कार्यक्रम जो एका संस्थेत होतो. एका प्रकारे माझ्याच घरात होतो असं म्हणायला काय ज्यावेळेस रिजवान सांगत होते की या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेरखान होते त्यावेळेस त्यांना सांगायचे की मोरे साहेब आपल्याकडे लांब पावले म्हणून आले. कारण त्यांची ख्याती म्हणजे जरांगे पाटलांचं ज्यावेळेस आंदोलन चालू होतं कंटिन्यू जरांगे पाटलांसंग असणारा एक पत्रकार आज मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांसोबत आमच्या सोबत याचा एक आम्हाला आनंद वाटतो की आज आपल्याकडे आलेला पाहुणा हा आपल्या कार्यक्रमाला पाहुणा असावा अशी माझी इच्छा होती. परंतु हरकत नाही त्याचं अध्यक्षस्थान माझ्याकडे दिलं. आज 6 जानेवारी हा पत्रकार दिन. 6 जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्याचं कारण म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी एक दर्पण नावाने वृत्तपत्र चालू केलं होतं. त्याच्यामुळे नंतर शासनाने 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा तेव्हापासून केला जातो शासनाच्या वतीने. आज तो कार्यक्रम या ठिकाणी करत असताना सर्वांना एकत्रित करण्याचा एक प्रयत्न आमच्या रिजवान भाईंनी केला. परंतु पत्रकारिता करणं हे जरी पाहिला एक प्रकारे समोरच्याला सोपं वाटत असेल किंवा एखाद्याला आनंद वाटतो की हा पत्रकार आहे हे पत्रकार आज या ठिकाणी आले. परंतु पत्रकारांच्या व्यथा आहे पत्रकारांनाच माहीत असतात. जसं श्रीकांतनी बोलताना काही व्यथा सांगितलं पण बातमी बनवणे म्हणजे कधी कधी आपल्या तोंडावर जिभेवर साखरेचा खडा तर कधी कधी मानेवर तलवार अशी स्थिती असते. आणि जे त्यांनी सांगितलं की पत्रकारिता करताना काहींच्या शिव्या खावा लागतात काहींच्या धमक्या घ्यावा लागतात. परंतु आतापर्यंत असे धमक्या मला किती आले असतील याचा काही विचार नाही. आता आले परंतु बऱ्याच वर्षापासून प्रबोध पुतुळा एकत्र काम करतो. ज्यावेळेस आम्ही आंदोलन काही केली त्यावेळेस प्रबोध पुतुळा आमच्या संघ होते. काय होतं बातमी द्यायची म्हणलं तर जे आहे ते सडेतोड आपण दिलं पाहिजे. त्यावेळेस त्या खऱ्या पत्रकारितेला एक स्थान असतं. जिथं अन्याय होतं त्या अन्यायाविरुद्ध आपण वाचा फोडली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण पत्रकार म्हणून काम करतो खरंच एखाद्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आपण मागचा पुढचा कोणताही विचार न करता एक त्या ठिकाणी पुढं गेलंच पाहिजे. आणि जिथं खरं गरज आहे त्या ठिकाणी आपण आपल्या लेखीच्या माध्यमातून त्या प्रश्न सोडवून केली पाहिजे. त्यावेळेस खरं आपल्या पत्रकारितेला एक अर्थ असतो. बरेचदा काय होतं अलीकडील काळामध्ये बरेचदा एक हेवे दावे काढण्यासाठी देखील पत्रकारितेचा वापर केला जातो. तो वापर खरा झाला नाही पाहिजे. नाही तर सध्या चाललंय तो माझ्या विरोधात आहे हा माझ्या विरोधात आहे आपण त्याचं काहीतरी शोधायचं दुसऱ्याकडून त्याची क्रॉस बातमी करायची आणि हे एक चाललेलं होता. खरं ज्या ठिकाणी एखाद्याला गरज आहे आतापर्यंत मी
बऱ्याच वर्षापासून जशी 13 वर्ष पत्रकारिता करतो. 13 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टीचा प्रमोद कुतवळ साक्षीदार आहे, या संस्थेतले विजय तवर साक्षीदार आहे, आमचा श्रीकांत बांडळे, शुभम मागे, रिजवान बागवान, या ठिकाणी बरेच जणांना माहिती. कितीतरी गोष्टींना बातम्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिलेला आहे. पण बऱ्याच ठिकाणी शालेय मुलांचं काही एक विषय असतो, जो आपल्या शिरूर तालुक्यातला एक मुलगा आहे, त्याचं वय फक्त आता 10 वर्ष, परंतु तो आंतरराष्ट्रीय यापर्यंत जो गेलाय, तो फक्त एका बातमीतून त्याला तेवढं घडलं आणि त्याला जी काही परिस्थिती नसताना सुद्धा त्याला एक मदत मिळून तो तिथपर्यंत गेला. चांगलं होत असं. किंवा बऱ्याच वेळा बातमी करताना की एखाद्या गरीब वस्तीतला मुलगा आहे, तो शाळेत इतका चाललाय, त्याला आज मदतीची गरज आहे. किंवा बऱ्याचदा काही लोक असतात की गरीब परिस्थितीत त्यांना आज मदतीची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही असं आव्हान करतो त्यावेळेस त्या बातमीच्या माध्यमातून बरेच लोकांपर्यंत ते पोहोचले जातात. किंवा एखादा पार आपण जसं म्हणतो एखाद्या खाणीत पडलेला हिरा आहे, परंतु कुणालाच माहित नाही, पण जर बातमी आली ही आहे सरस्वतीच्या खाणीमध्ये एक हिरा आहे, त्या फोटोतून ते जर हिरा दिसला तर त्या हिऱ्याचं एक महत्व प्राप्त होतं आणि त्या खाणीतून एक हिऱ्याच्या बाजारपेठेत जातो. तसंच काम खरं पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व पत्रकारांनी केलं पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि पत्रकारितेचा वापर हा खरं समाज हितासाठीच केला पाहिजे. ती माहिती केला त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी निमंत्रण करून आमचा सर्वांचा एक यशस्वी सन्मान करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी आयोजकांचे देखील आभार मानतो. धन्यवाद. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रिजवान बागवान, सणसवाडी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.